मित्रांनो, आज जर आपण बघितलं तर एफ आयचा जो डाटा आहे, एफ आयच्या डाटामध्ये आपल्याला काय दिसतं, एक्झॅक्टली एफ आयचे पहिले निगेटिव्ह होते ते एक्झॅक्टली आता कुठेतरी बुलिश होताना दिसत आहेत. म्हणजे एफ आयचा जो व्ह्यू आहे तो बदलत आहे इंडियन मार्केटच्या अकॉर्डिंग. ओके, सो एफ आय जे आहेत त्यांचा व्ह्यू जर बुलिश होत असेल तर एक छोटासा डीप येतो मार्केटमध्ये. ज्यावेळी छोटासा डीप येतो, डीप आल्यानंतर कुठेतरी एकदम स्ट्रॉंग बाईंग येते. म्हणजे मी जे तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तिथे जर डीप आल्यानंतर एक व्यवस्थित मार्केट तर टॅप होईल. टॅप झाल्यानंतर जर निफ्टीमध्ये बघितलं 23,000च्या लेवलची 23,700 जी लेवल आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तिथं टॅप झाल्यानंतर एकदम स्ट्रॉंग परत एकदा कुठेतरी मुवमेंट आपला सी साईडला बघायला भेटू शकते असं मला वाटतं. जर एफ एन ओमध्ये बघितलं, एफ आय एन ओमध्ये जर सुद्धा एफ आयचा जो डाटा आहे, एफ एन ओ फ्युचरमध्ये सुद्धा ते कुठेतरी लॉंग करत आहे. म्हणजे ते पॉझिटिव्ह विचार करत आहे. जवळजवळ 934 कोटीची बाईंग त्यांनी केली आणि इंडेक्समध्ये जर बघितलं तर जवळजवळ त्यांनी ऑप्शनच्या 4300 CRची कुठेतरी बाईंग केली. ओके, म्हणजे जो एफ आयचा लॉंग टर्म जो डाटा आहे, जो व्ह्यू आहे तो कुठेतरी सी साईडचा आपल्याला दिसतोय. सो एक छोटासा डीप येत असतो, एक छोटासा डीप आल्यानंतर एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला कुठेतरी भेटते. आणि या मला असं वाटतं की ह्या वीकपर्यंत हा जो मंथ आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत एक स्ट्रॉंग मोमेंट आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला भेटू शकते. आणि IT सेक्टर सुद्धा याला सपोर्ट करू शकते.